सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज आम्ही दोघं पण खूप हॅपी आहोत कारण चाललो आहोत इंडियाला। पॅकिंग तर सगळी झालेली आहे आणि जसं जमेल तसं दाखवते मी तुम्हाला प्रवास आमचा, कारण इथून बसने ट्रेन असा आहे। चला, नेमका तर पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे बघा। चला फायनली किती वाजता निघायचं होतं? 8 वाजता निघायचं होतं, 10 वाजता चाललो कारण फ्लाईटच डिले झाली। 3 वेळा फ्लाईटची टायमिंग चेंज झाली आहे ना। तर आहे काय वातावरण झाले, पाऊस पडतोय। हे माझ्या पण घ्या 2 बॅग। ट्रेनमध्ये फारच गर्दी होती। आणि आता आपण नरिता एअरपोर्टला पोहोचलो आहोत। फायनली आपण पोहोचलो आहोत नरिता एअरपोर्टला। घरापासून जवळपास बस आणि ट्रेननी 2.5-3 तास लागले आम्हाला इथे पोहोचायला। तर चला आधी जाऊन चेकिंग पण करूयात, बॅग लगेज पण देऊयात आणि पुढचं दाखवते तुम्हाला। आता एअर इंडियाच्या ह्याला आपण चाललो आहोत लगेज द्यायला। एअर इंडियाची, त्यामुळे त्यांनी अशी लंचची कूपन दिलेले आहेत 1500 यांचे। आता तेच बघतोय आम्ही पण काय खाऊ शकतो आम्ही। चला, इथे असे वरती शॉप्स पण आहेत। ज्वेलरी, हे सुशी बार आहे बघा, असे कूपन्स आहेत। आणि आम्ही आलो मॅगडीला। आता मॅगडीमधनं बर्गर खायचा आणि जायचं इमिग्रेशनसाठी। लाईन पण आहे इथे। पेटपूजा झाली, आता चला इमिग्रेशनला। पाणी आणलं होतं, पाणी आता ओतायला लागते। इमिग्रेशन तर झालं आणि आता आतमध्ये असे पुढे लिकरचे शॉप सुद्धा आहेत। लिकरचे शॉप्स आहेत इथे मॉलमध्ये। बॉटल बघा नाही, जब्बर दिसते ना। सिगरेट, चला आपण आपल्या गेटकडे जाऊयात, गेट 74। ते बघा कॉस्मॅटिकचे ते किती मस्त मस्त शॉप्स आहेत, भारी आहे ना। सगळं कॉस्मॅटिक, परफ्यूम सगळं आहे। हे टॅक्स फ्री शॉप आहे जिथे सगळं मिळतं आहे आपल्याला। भरपूर स्वीटचे दुकान आहेत। अधिकात प्रिंट केलेलं आहे, इथं साकुराचं प्रिंट केलेलं आहे। इमिग्रेशन चेक पण सगळं झालेलं आहे। आता बोर्ड करूयात आपण जाऊन। चला, तेव्हा आमची फ्लाईट 15:05ला आहे एअर इंडिया। 3 वेळा डिले झाले, 3 वेळा चेंज झाले टायमिंग। बोर्डिंग चालू झालेलं आहे। चला, भरपूर लाईन आहे। ही बघा आपली फ्लाईट एअर इंडिया। कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऊपर बंद पैनल से ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आ जाएंगे। आता फ्लाईटमध्ये आमचं एकच काम, खाणे, मूवी बघणे, ते सुरू होतं।
मस्त कापसासारखे क्लाउड दिसत होते. स्टार्टिंगला स्नॅक्स आणि ज्यूस सर्व केला त्यांनी. JST 5 वाजता त्यांनी लंच दिलं. हे बघा आमचं लंच. हे व्हेजिटेरियन आहे आणि हे नॉन व्हेजिटेरियन आहे. फक्त हे चिकन वेगळं आहे, बाकी सगळं कॉमन आहे. लंच करून झालं आणि आता कंटाळा आला होता, त्यामुळे सगळे झोपले होते. काय वाटत नाही? कंटाळा आलाय होय. सगळ्यांची तीच अवस्था झाली आता. हे बघा आमचं डिनर. तर आता आपण दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. 10 तासाचा प्रवास झालेला आहे. आता 7 तास ले ओव्हर आहे. मग दिल्लीतून पुण्यापर्यंत परत एक फ्लाईट आहे, ती आहे 4:30 वाजता. तर आता तोपर्यंत निवांत वेळच आहे. आता बॅगेज घेऊयात आपण. चला, खूप कंटाळा आला आता. आता इमिग्रेशन तर झालं, आता आलं बॅगेज घ्यायला. हे बघा आमचं 14ला आहे. हे बघा इथे शॉप्स पण कसे मस्त मस्त. बॅग कुठे दिसली नाही. बॅगेज तर आलेले आहेत. आता हे करायचं आहे ट्रान्सफर. दिल्ली स्ट्रीटचं कुपन मिळाले इथे पण. चला खाऊयात काय बघूयात. हे बघा आम्हाला ह्याचं कूपन दिलं होतं ह्या रेस्टॉरंटचं. तर आम्ही आता इथे येऊन बसलो. आमची फ्लाईट 4 वाजता आहे, त्यामुळे वेळच वेळ आहे. परत आपण नंतर मग सगळे अशी वेटिंगला बसली आहेत. ॲक्च्युली आमचं 7 तासाचं वेटिंग झालं दिल्लीत. चला बोर्डिंग सुरू झालं. इथे सुद्धा त्यांनी ब्रेकफास्ट सर्व केला. यात सँडविच, कुकीज असं सगळं आहे. आणि ह्यात ब्राउनी आणि पफ आहे. बघा पहाटेचा व्ह्यू काय सुंदर दिसतो आहे. ध्यान दीजिए, अब हम लैंडिंग की तैयारी कर रहे हैं. कृपया अपनी सीट पर लौट जाएं और अपना सामान ऊपर बने सामान कक्ष में या सामने वाली सीट के नीचे रख दें. अपनी सीट सीधे रखिए, सीट बेल्ट बांध लें, फिर डबल को बंद कर दें और विंडो शेड्स खुले रखिए. धन्यवाद. मे हैव अ पीस. चला आपण कॅबनी चाललो आता घरी. पुण्यातून कोल्हापूरला पोचलो आपण एकदाशी घरी. Thank you for watching.